हॅलो गाईज वेलकम टू द ब्लॉग. नाही सॉरी. हॅलो गाईज वेलकम टू फक्त यश. हॅलो गाईज वेलकम टू फक्त यश. खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय आणि आजचा ब्लॉग असणार आहे की आम्ही सध्या आजचा ब्लॉग तर मला माहित नाहीये मी काय केलंय. बट आज आम्ही आत्ता चाललोय मी आणि आयुष गाडीचं काय क्रॅश गार्ड लावायला चाललोय. हे घालायची गरज नाही, आपण खोपोलीतच होत. स्कूटीचा कोल्ड स्टार्ट दाखवणार आहेस तू? तू जरा बावळट आहेस का? आयुष तुला कधी अक्कल येईल सांग ना, कधी अक्कल येणार आहे तुला? मला माहिती ना, तो मम्मीचा फोन एवढा भारी परफॉर्म करतो. बाय द वे गाईज, मला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. माझा जो फोन होता आयफोन, तो चोरीला गेला आहे आणि मला आता सध्या माझ्या मम्मीचा फोन वापरावा लागतो आहे या सगळ्यासाठी. सो लेट्स गो. आम्हाला काही ऑप्शन आहे. हे आमच्या आयुषचे पराक्रम जे स्कूटी मी नंतर दाखवेनच. जे आमच्या आयुषने स्कूटीचे वाट लावलेली आहे खूप भारीवाली, आणि त्याचा आपण म्हणजे मी तरी काय नाही करू शकत. क्रॅश गार्डच बदलायला चाललो आहे. आम्हाला फक्त ते पायाचं हे नाही लावून घ्यायचं आहे. ही आमची खोपोली. ही खोपोली म्हणजे आमचा खोपोलीचा एक डोंगर, जिथे मी लहानपणी मी आणि माझे फ्रेंड्स इथे यायचो चढायला. आणि आता ना राहिलेत फ्रेंड्स, ना राहिलेत डोंगर. 5 hours later. कुठे चाललेला रे? अरे मी होतो मागे. मी बाईकवर होतो. गाड्या किती स्पीडला येतात. आयुष आम्ही बाईक चालू करायला गेलेलो. आयुषला सध्या ओरडा पडलाय, चांगलाच ओरडा पडलाय काकांकडून. मी एवढी काळजी घेतो की मला काळं नाही पडायचंय, पण काही ना काही कारण काढून हा आमचा माणूस काही ना काही कारण काढून आम्हाला बाहेर आणत असतो मला, आणि त्याच्यामुळे मी नेहमी काळा पडत राहतो. परत घरी जाऊन ते डिटाचं प्रोसिजर करायची, परत ते करायचं, सगळं तेच करायचं, तेच ते चालू राहतं आमच्या घरी, बाकी काही राहत नाही. बाय द वे स्त्री 2 रिलीज झालाय गाईज, आणि प्लीज तुम्ही बघायला जावा, बिकॉज आम्ही पण लवकरच स्त्री 2 बघायला जाणार आहोत. नाही आणि या संडेला आणि एंट्री आयुषची असणार आहे. या संडेला उद्या राईट, आणि एंट्री आयुषची असणार आहे. आयुष पप्पाकडून पैसे काढणार आहे. आम्हाला जाऊन अजून शॉप पण शोधायचं आहे की आम्हाला कुठल्या शॉपमध्ये जाऊन आम्हाला क्रॅश गार्ड लावून घ्यायचे आहे. हां असं पकड, असं वाट चालतं, काय होत नाही. पागल्स त्याच्यामध्ये आपण बरोबर दिसते का हे तुला कशावरनं माहिती आहे? कुठं जायचं आता? हां कुठं जायचं आहे? आता आपल्याला जायचंय तिथे. मी तुला तिथं बोलतो. पण किती लांब आहे? इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. अरे घे तर बघू. मी घरी चाललोय आता. अरे बघू. नाही पुढे आहे. नाही चल नाही घरी जाऊ आपण. शट अप. काही दाखवलेलं नाही. वरती पकड. बरोबर दिसतोय. मला आरशात दिसतोय. माय डकिंग गॉड. तू नीट, तू कसा असा हा मला आरशात दिसतोय. ना दिसलं तुला? अरे एवढं काय हसतोय, मला ते पण दिसतंय. ते तुलाच फक्त दिसतंय, मला तर माझा थोबडा पण दिसत नाही भेंडी त्यामध्ये. दुसरा हा ठीक आहे, तू फक्त नीट पकड, त्याच्याने आपण दोघं दिसलं पाहिजे त्यामध्ये. नाही तर काय फायदा ब्लॉग्सचा. हा मेरी जान. आम्ही तुम्हाला मोठं लागेल इकडून मोठं. घ्या आमच्या ऍक्टिवाची मोटो ब्लॉगिंग बघा तुम्ही थोड्या वेळासाठी. Oh, we are touching 150. बघा आम्ही
बसला पण ओव्हरटेक केले मागे मगाशी. ती तिच्या स्टॉपवरती थांबलेली आणि आम्ही मग पुढे गेलो. हिमालयातला पण आम्ही ओव्हरटेक केलो. ऍक्टिवा सुप्रमसी ब्रो, ऍक्टिवा सुप्रमसी. वॉटर टर्न, वॉटर झोपवली गाडी मी. ओ माय गॉड. किसने बनाया बे इसको राइडर है. आमच्या खोपोलीतला एकमेव गुरुद्वारा. डू विजिट गाईज. आमच्याकडे 360 नाही आहे म्हणून आम्ही स्वतःच्या हातानेच आता कॅमेरा फिरवणार आहोत. जेव्हा 360 कॅमेरा येईल तेव्हा तो स्वतःहून फिरला जाईल. आणि प्लीज आमच्याकडे स्टॅबिलिटी पण नाही आहे, सो ॲडजस्ट करून घ्या. सो दिस वॉज इट फॉर नाव. कारण आता एकदा मोठं ब्लॉग आहे. अरे मला बोलून पण देत नाही डायरेक्ट बोम बोम. सो दिस वॉज इट. आम्ही जाऊन आलो पण आम्हाला काही क्रॅश गार्ड भेटले नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की ॲक्टिवासाठी भेटत नाही. बट व्हॉट द डक. कारण ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि शॉपकीपर म्हणतोय की ॲक्टिवासाठी अजून नाही बनलेत. व्हॉट द डक. खरंच लाईक काय हे फालतूगिरी.